सर्वांना नमस्कार. एक प्रेम असेही भाग 54. या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्या. आज पूर्ण 2 महिने झाले होते त्या घटनेला. सगळेजण ते विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. पण पुढे जाणे आणि त्या व्यक्तीला विसरणे इतकं सहज होतं का? मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात तो अजूनही जिवंतच होता. कुणाची भीती म्हणून तर कुणाची गोड आठवण म्हणून. पण कुणीही त्याचं नाव सुद्धा काढत नव्हते आणि प्रियासमोर तर नाहीच नाही. जुली सुद्धा त्या दिवसानंतर कधी तिथे आलीच नाही. ती कुठे गेली, तिचं काय झालं या शिवांशला सुद्धा काही इंटरेस्ट नव्हता. त्याने तिचे सामान सुद्धा गेस्ट रूम मधून काढून टाकायला सांगितलं होतं. जयला सुद्धा कठीण कारावासाची शिक्षा झाली होती आणि आता तो तुरुंगात खडी फोडत होता. या 2 महिन्यात पौर्णिमाजी, राजीवजी किंवा शिवांशपैकी कुणीही साधं तिकडे भटकलं सुद्धा नव्हतं. जय प्रत्येक वेळी प्रयत्न करायचा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा, पण त्याच्या पदरी निराशा यायची. आता बाभळीचं झाड लावलं असेल तिथे आंब्याची आशा तरी कशी करायची ना? जे जयने पेरलं होते तेच काटे आता त्याला टोचत होते. आता सगळे नाश्त्याला डायनिंगवर बसले होते. तितक्यात शिवांचा फोन वाजला. पण चमकणारं नाव बघून त्याच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या. तसे सगळे सुद्धा त्यालाच बघू लागले. तसं शिवांशने पटकन तो फोन कानाला लावला. बरं आलोच मी, बोलून शिवांश तसाच नाश्ता न करता बाहेर निघाला. पौर्णिमाजी आणि राजीवजीला थोडी चिंता वाटत होती. बोला इन्स्पेक्टर, का बोलावून घेतलं? शिवांश इन्स्पेक्टर समोर बसत बोलला. मघाशी त्याला आलेला फोन हा इन्स्पेक्टरचाच होता आणि म्हणून तो तसाच कुणाला काहीही न सांगता तडक निघून आला. सर, ते तुमचे भाऊ. त्यांना तुमच्याशी थोडं भेटायचं आहे. इन्स्पेक्टर, तुम्हाला कितीदा सांगितलं त्याच्याबद्दल मला काहीही सांगायचं नाही म्हणून? शिवांश रागातच. प्लीज सर, ऐकून घ्या. त्यांची अवस्था फार खराब झाली आहे. त्यात ते नीट खातपीत सुद्धा नाही. सतत तुम्हालाच भेटण्याचा हट्ट करतात. आम्ही खूप प्रयत्न केला त्याला समजविण्याचा, पण ते आमचं काहीही ऐकत नाही. प्लीज सर, फक्त एकदा त्यांना भेटा. हवं तर माझी विनंती समजा, इन्स्पेक्टर हात जोडत म्हणाले. तसा शिवांश शांत झाला. त्यालाही प्रकरण थोडं सिरियस जाणवलं आणि त्याने मानेनेच इन्स्पेक्टरला होकार दिला. थोड्याच वेळात ते दोघे जयला जिथे ठेवले होते त्या लॉकअपजवळ आले. इन्स्पेक्टरने लॉक उघडला आणि ते निघून गेले. शिवांशने आत बघितलं तर त्याला गलबलून आलं. कितीही नाही म्हटलं तरी लहान भाऊ होता जय. राजीवजीपेक्षा शिवांशनेच त्याला जास्त अंगाखांद्यावर खेळवले होते. म्हणून जयची अवस्था बघून त्याला नाही म्हटलं तरी भरून आलं होतं. समोर जय हाडाचा सापडाच झाला होता. त्याचा चेहरा पूर्ण सुकून गेलेला. डोळे सुद्धा खूप खूप खोल गेले होते. त्या डोळ्यात असणारी ती वेदना सुद्धा तितकीच खोल होती. एकदम दयनीय अवस्था झाली होती. आता
त्याच्या चेहऱ्यावरचा माज पूर्ण उतरून तो चेहरा पश्चातापाने भरला होता. आवाज झाला तसं जयचं लक्ष तिकडे गेलं आणि समोर शिवांशला बघून तहानलेल्याला पाणी मिळाल्यावर जशी चमक येते ना, ती चमक आज जयच्या त्या खोल गेलेल्या डोळ्यात आली होती. आणि त्याने तसाच रांगत जाऊन सरळ शिवांचे पाय धरले. दादा, प्लीज 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 मला माफ कर. मला एकदा माफ कर दादा. हवं तर मला मार, जीव घे माझा, पण मला हे रोजचं मरण नको देऊस. प्लीज दादा. असं बोलून जय जोरात रडू लागला. त्याची अवस्था बघून तर दगडालाही पाझर फुटेल. हा तर शिवांश होता. त्याचेही डोळे भरून आले होते. जय, नाही दादा, प्लीज. जय, शांत हो आणि मला सांग, तुझं काय सुरू आहे? तू नीट खातपीत का नाहीस? शिवाय जयला नीट बसवत. मला दुसरं काही नको दादा, फक्त तुझी माफी तितकी दे. तुझ्या नजरेत मी आधीच खूप पडलो आहे. तिथून कदाचित मी उठू शकणार नाही, पण निदान तुझी माफी तितकी दे. मी भीक मागतो तुला. जय शिवांचे हात हातात घेत तसा शिवांश त्याला बघू लागला. जयच्या डोळ्यात खरंच पश्चाताप होता. माणसांची नजर पारखणारा स्वतःच्या भावाची नजर नाही ओळखणार, असं होईलच कसं ना? ठीक आहे, दिली तुला माफी, शिवांश म्हणाला. तसा जयला खूप खूप आनंद झाला आणि तो काही बोलणारच की, पण माझी एक अट आहे, शिवांश बोलला. तसा जय त्याला बघू लागला. तू बोल ना दादा. मी तुझ्या माफीसाठी कुठलीही अट मान्य करेल. मग ऐक, तू इथे म्हणजे भारतात राहायचं नाहीस आणि जहागीरदार निवासमध्ये तू तुझं पाऊलही टाकायचं नाही, कारण आता तुझी सावलीही माझ्या बेटूवर पडलेली मला चालणार नाही, शिवांश म्हणाला. तसा जय त्यालाच बघू लागला. इथून पुढे तू US मध्ये शिफ्ट व्हायचं आणि काळजी करू नकोस, मी तुला तिथे सेटल व्हायला पूर्ण मदत करेन. तुला प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवा होता ना, तो सुद्धा मी तुला देईन, त्याच्या दुप्पट देईन. पण आता तू कायमचं इथून निघून जायचं, हीच तुझी माझ्याकडून माफी असेल. शिवांश बोलत होता, पण तिकडे जय मात्र रडत होता. प्रियाच्या नशेत तेव्हा तो बोलण्याच्या ओघात बोलून गेला होता, पण आता खरंच त्याला वाईट वाटत होतं. तसंही आपल्या कुटुंबाच्या नजरेतला मिळणारा तिरस्कार हा कुठल्याही शिक्षेपेक्षा जास्त असतो. इतकं बोलून शिवांश तिथून निघून गेला. काहीही झालं तरी त्याच्या मनात जयला जागा नव्हती. नंतर इन्स्पेक्टर सोबत थोडंफार जयविषयी बोलून तो पोलीस स्टेशन बाहेर पडला. तसे 2 थेंब त्याच्या गालावर ओघळले. शिवांशने ते अलगद पुसले आणि तिथून निघून गेला. पौर्णिमा, तुमचं हे आणखी किती दिवस चालणार आहे? आता जयचे फोटो धरून रडणाऱ्या पौर्णिमाजी यांच्यावर ओढत राजीवजी म्हणाले. तितक्यात शिवांश सुद्धा त्यांच्या खोलीत आला. त्याची सुद्धा नजर पौर्णिमाजी यांच्या हातातल्या जयच्या फोटोवर पडली. आई बाबा, शिवांशचा आवाज ऐकून पौर्णिमाजी यांची नजर तिकडे गेली. शिवांशला बघून त्यांनी ती फ्रेम टेबलवर ठेवली. आई बाबा, मला तुम्हाला काही सांगायचं आहे, शिवांश म्हणाला.
तसं राजीवजी आणि पौर्णिमाजी यांनी त्याला होकार दिला. आई बाबा, आज मी जयला भेटायला गेलो होतो. त्याची तब्येत खूप डाऊन आहे, म्हणून मी एक निर्णय घेतला. पण जयच्या तब्येतचं ऐकून आता मात्र पौर्णिमाजी यांचा ऊर धडधडू लागला. त्यांनी मोठ्या आशेने राजीवजी यांना बघितलं. जीव, तो तुझा गुन्हेगार आहे, त्यामुळे त्याच्याविषयी काय निर्णय घ्यायचा आणि काय नाही तो सर्वस्वी तुझा प्रश्न आहे आणि त्यात कुठलाही इंटरफेअर करणार नाही. राजीवजी सरळ बोलून मोकळे झाले. तशी पौर्णिमाजी यांची राहिलेली आशा सुद्धा तुटली आणि त्यांचा चेहरा पडला, जे शिवांशने बरोबर ओळखलं. आई बाबा म्हणून शिवांशने त्यांना जयसोबत झालेलं सगळे बोलणे सांगितले. आई बाबा, मला तुमच्यावर कुठलंही बंधन टाकायचं नाही. तुम्ही हवं तेव्हा त्याच्याशी बोलू शकता. इतकंच नाही तर त्याला भेटायला सुद्धा जाऊ शकता, कारण माझ्या इतका तो तुमचा सुद्धा मुलगा आहे. पण मी त्याच्याशी सगळे संबंध तोडले आहे आणि त्याचा इथे पाय ठेवणं पण मला चालणार नाही, कारण बेटूला त्याचा त्रास होईल आणि आता त्याची सावलीही मी बेटूवर पडू देणार नाही. शिवांशने त्यांना आपला निर्णय सांगितला आणि तो आपल्या खोलीत निघून गेला. बेटू, आज मी जयविषयी एक निर्णय घेतला, शिवांशने प्रियाला सांगितलं. तशी प्रिया त्याला बघू लागली. आता ते दोघेही आपल्या खोलीच्या बाल्कनीत उभे होते. प्रियाने शिवांशला पाहिलं आणि त्याच्या खांद्यावर आपली मान टाकून त्याच्या हातावर आपली पकड घट्ट केली. ती इतकंच बोलली. तुला काही विचारायचं नाही? अहो, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जो काही निर्णय द्याल तो योग्यच असेल, बोलून प्रियाने त्याच्यावरची आपली पकड आणखी घट्ट केली. तर तिचा आपल्यावरचा विश्वास बघून शिवांची छाती सुद्धा गर्वाने भरून आली आणि त्याने सुद्धा आपल्या हाताचा वेढा तिच्या भोवती केला. 2 वर्षानंतर जयला US मध्ये शिफ्ट होऊन 2 वर्ष झाली होते. या 2 वर्षात पौर्णिमाजी यांच्या हट्टापायी राजीवजी पौर्णिमाजीला घेऊन त्याला भेटायला गेले होते. सगळं काही सुरळीत सुरू होतं. वर्षा म्हणजेच प्रियाच्या वहिनीला बाळ झालं तेव्हा प्रिया सुद्धा आपल्या माहेरी गेली होती. पण लगेच आपले शिवांश साहेब सुद्धा गेले होते तिच्या पाठीमागे, बेटू बेटू करत. आता काय करता, साहेबांचं पान हलत नाही ना बायकोशिवाय, म्हणून ते सुद्धा गेली बायको बायको करत आणि लगेच 2 दिवसात तिला परत घेऊन सुद्धा आले होते. बिचाऱ्या प्रियाला आपला आनंद सुद्धा नीट साजरा करता आला नाही. 2 दिवस प्रिया बोलली नव्हती साहेबांसोबत. तिला तर आता त्याचा अतिप्रेमाचा जरा रागच आला होता. पण आपले शिवांसर सुद्धा काही कमी हट्टी नव्हते. त्यांनी सुद्धा आपल्या गोड बायकोचा रुसवा काढूनच दम घेतला होता. सगळं छान होतं. पण आतापर्यंत त्यांना ती बातमी मिळाली नव्हती ज्याची त्या दोघांनाही वाट लागली होती. अगदी चातकासारखे ते त्या बातमीची वाट बघत बसले होते. मिळेल का त्यांना हवी ती गोड बातमी, की पुन्हा लांबेल त्यांचा वाट पाहण्याचा प्रवास? बघू पुढच्या भागात लवकरच.
आजचा भाग आवडला का कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरील कथा वाचायला आवडत असल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.